तणाव लक्ष नाही कवा संपत की कवा बॅटिंगला जाईल. तीन पुरुष पुण्यात बघितले वस्त्राचा शोध, आकाशवाण्याचा ड्रेस झाली की नाही वेशभूषेत गती सांगायला गती काय कळाले काय नसलं तर डायरेक्ट आपण कलेक्शन पण करू. मला जरा असं बसवलं दिसत जरा असं हाललं का जुळलं की मला वाटतंय मी सांगायला पटाले तर काय करावं का अशी बघायची मागा. सगळा कोरोना ह्याच्याच वाकायला वाटला. चला वेशभूषेमध्ये गती घेतली. चला पुढं प्रवासात गती घेतली. पहिलं प्रवासाला साधनं नव्हती, पायी जावं लागत होतं. एखादा मनुष्य मरण पावला तरी त्याचा निरोप द्यायला ते येसकर माणूस पायी जाऊन निरोप द्यायचा. आणि गावं लांब असली की त्याने निरोप द्यायचा, मेल्यावर ती यायचं राखला. काही काहीतरी सरावाला काय साधनच नव्हती. पुन्हा थोडा शोध लागला चाकाचा, पुन्हा शोध आला, पुन्हा गती घेतली. सायकल आली, सायकलनं गती घेतली. मोटरसायकल आली, मोटरसायकलनं गती घेतली. फोर व्हीलर आली, फोर व्हीलरनं गती घेतली. हेलिकॉप्टर आलं, हेलिकॉप्टरनं गती घेतली. विमान आलं. आता विमानाची सुद्धा गती कमी पडायला काय जाणार. आता अजून काय काढतील याच्यापेक्षा फास्ट जाणार सांगता येणार. गती घेतली प्रवासात. चला पुढं खानपानामध्ये गती घेतली. खाण्यामध्ये पहिली माणसं जुनी कंदमुळं खायची आरण घेतली. धान्यच नव्हतं. पुन्हा धान्याचा शोध लागला. कंदमुळानं गती घेतली, धान्यावर आली. मग धान्य शिजवायचं का भिजवायचं काय माहित नाही, कच्चच खाण्याचं. पुन्हा मग लोक काही शिजून खाऊ लागले, काही भिजवून खाऊ लागले. आता तर खाण्यापिण्यामध्ये इतकी गती झाली आहे, इतकी गती झाली. आपल्या खेडे भागात बरं आहे. शहरला जर गेला, मी नावं सांगू का, मी काय खाल्लं नाही वाचून सांगतो पेपरात. पिझ्झा, बर्गर, नूडल्स, डोसा. कोणता डोसा? आप्पा, उत्ताप्पा. आप्पा उत्ताप्पा ती मोठं असते बघा तवा, त्याला काय म्हणते, कसं त्याला काय म्हणते ती बी डोसा. काय केलं नाही ती करा डोसा. खाण्यापिण्यामध्ये सुद्धा इतकी प्रगती झाली. काय काय पदार्थ आहेत शहरामध्ये. त्या टीव्ही आपलं ते DD नॅशनलला एक प्रोग्रामच राहायचा बघा, वेगवेगळा प्रकार बनवून काय दाखवायचं. काय म्हणते त्या कार्यक्रमाचं नाव, रुचिरा काहीतरी. मग ते कोणता पदार्थ कसा बनवायचा, किती चमचे टाकायचं, काय करायचं. आणि हे टीव्हीवर बघून ह्याने करायचं. नाही जमलं एकीला, पुस्तकच विकत घेतलं ते बनवायला आणि आम्हाला नेलं. महाराज म्हणजे चला ना तुम्हाला तुपातला शिरा खाऊ घालते काजू. आपण म्हणलं आपण शेंगदाण्यालाच काजू म्हणून खाणारे असं काजू शिरा म्हणून गेलो. ती लय मोठ्या दिमाखानं सांगायला. तिचा नवरा म्हणले महाराज आपल्या बायकोला ती काय सर्टिफिकेट मिळाले म्हणजे कशात, पाकशास्त्रामध्ये. लय भारी स्वयंपाक करते म्हणजे. आणि तिनं शिरा करायला पान उघडलं. मग ती शिरा भाजून ती गरा भाजून घेतला. मग तूप हे टाकायचं, हे करायचं, सगळं भाजून घेतलं. आणि आता ते पाणी टाकून साखर टाकून शिजवायचं. आणि फॅन लाईट घेते एवढ्या फॅन आला आणि फॅननं ते पान पलटलं, दुसरं पान लागलं. तिनं त्याच्यात एक चमचा तिखट, एक चमचा मीठ. शिरा बी नाही महाराज गेला. महाराज माणसानं गती घेतली. गती प्रधान जीवन आहे माणसाचं. प्रत्येकामध्ये गती घेतली. पण ऐका ना, आता या गतीचे दोन प्रकार पुढं. या गतीचे दोन प्रकार कोणकोणते. एक सदगती. गतीचे दोन प्रकार. गतिमान जीवन सांगितलं आतापर्यंत. पण या गतीचे दोन प्रकार. एक सदगती आणि दुसरी आपल्या अभंगात आलेली फजिती. गतीचे दोन प्रकार. अगोदर सदगती बघू आणि म्हणजे अभंगावर यायला बरं पडते पहिल्या चरणावर. फजिती नंतर बघू. आधी फजिती बघायची. तशी तर आपली रात्रंदिवस माहिती बघायची गरज नाही. मग या आता गतीचे प्रकार मी दोन सांगितले बघा. मानवी जीवन गतिमान आहे, थांबत नाही मनुष्य. कोणी कोणाला कोणासाठी थांबत नाही, सारखा तो प्रवाहित आहे, गतिमान आहे. पण या गतीला
सद्गती कधी प्राप्त होत असते? दोन व्यक्ती आहेत, दोघांनाही गती आहे, पण एक सद्गतीला जातोय आणि एक अधोगतीला म्हणजे फजितीला जातोय. म्हणजे कारण काय आहे त्याचं? सद्गतीला जाण्याचं कारण काय आणि फजिती होण्याचं कारण म्हणजे अधोगती होण्याचं कारण काय? तर प्रत्येकाला 3 कारण आहेत. सद्गतीला जाण्यासाठी सद्गुरूची जर संगत असेल, सद्गुरूचा जर कृपा आशीर्वाद असेल तर तो मनुष्य सद्गतीला प्राप्त होतो. नाथ महाराजांचं प्रमाण आहे. आईचं वेदानं श्रुतीनं सुद्धा सांगितले. नाथ महाराज सांगतात, गुरुविन प्राण्या नोहे ते सद्गती, आईशी वेद श्रुती बोलताती. आईशी वेद श्रुती बोलताती. वेदाने सांगितलं, श्रुतीनं सांगितलं काय? गुरुविन प्राण्या नोहे ती सद्गती. गुरुशिवाय सद्गतीचं जीवन नाही. गुरु न करता माझा उद्धार होईल अपेक्षा सोडून टाका. हा तुमच्या मनातला गोड गैरसमज जरा बाजूला काढा. आणि गुरु केला नसेल तर आजच काला झाल्या या माळा घेऊन घाला. माझ्याकडून असले घालायचे. इथं अजून दुसरे बरेच कीर्तनकार आमचे राजभाऊ आहेत, अजून बरेच महात्मे ज्ञानवान तपोनिधी महात्मे आहेत, त्यांच्याकडून माळा घाला, पण गुरु करा. बिगर गुरुचं जीवन म्हणजे बिगर ईडीचं. तुमच्या तुम्ही म्हणा गुरुशिवाय सद्गती नाही. दोघांचं जीवन आहे. एकानं जीवनात गुरु केला आणि एकाने गुरुच केला नाही. पण सद्गतीचं तो सद्गतीला जो कोण पावेल तर ज्यानं गुरु केलाय त्याने. निळोबारायला गुरु कृपा झाली. येऊनी सद्गुरु नाते हे नाही कृपेचा वर्ध हाच तर निळोबारायांच्या माथ्यावर ठेवला. निळोबारायांचं जीवन धन्य झालं, सद्गतीला प्राप्त झालं. वैकुंठातले गेलेले तुकोबाराय निळोबारायसाठी परत आले. एक साधी सद्गती झाली भाऊ. आमच्यातला घरातला गेलेला माणूस आलाय का कधी आमच्यासाठी? परत नाही आला. निळोबाराय चौघासाठी वैकुंठावर 4 वेळेस परत आले. चौघासाठी पैकी एक निळोबाराय. ही सद्गुरु भक्ती रुजली पाहिजे जीव अंगामध्ये. सद्गुरूचं महत्व जाणलं पाहिजे. म्हणजे गुरु कृपेशिवाय मनुष्याच्या गतीला सद्गती प्राप्त होत नाही. गुरु पाहिजे. नाथ महाराजांच्या जीवनाला जनार्दन स्वामी सारख्यांची म्हणजे संगती लाभली म्हणून नाथ महाराजांचं जीवन सुद्धा धन्य झालं. नाथांचं जीवन काय गावाचा अधिकार होता? गोड खात होतं म्हणून नाथांच्या वाड्यात आणून सोडलं होतं त्याच्या आईने. त्याला पोळ्या लय आवडायच्या, पूर्णाच्या पोळ्या. आजही बरीच माणसं आहेत 12-12, 15-15 पोळ्या खाणारी अजून बी आहेत आदर्श माणसं अशी. तसली आपल्या वैयक्तिक पंक्तीला बोलवायची नाही. तेवढं ध्यान. 10 जणात असली की 10-12 असले आणायची म्हणजे आमची फजिती. उठलं त्याला पोळ्या खायचा म्हणजे गोड खाण्याचा छंद होता, आवड होती. आणि पहिली परिस्थिती नव्हत्या, गरीब होतो. त्याच्या आईने विचार केला, नाथांच्या घरी दररोज 2 टाइम देवाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. 2 टाइम, सकाळी आणि दुपारी. नाथ महाराजांसारखी श्रीमंती सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संत कुळामध्ये संतांमध्ये वैभवशाली जीवन, आर्थिक संबंधांना नाथ राहायचो. किती श्रीमंती होती सांगतो नाथ महाराजांची. एकच मुद्दा सांगतो फक्त ऐकलेला, वाचण्यात माझ्या अनुभवात गेलेला. किती श्रीमंती होते जर नाही का? नाथ महाराजांच्या घरी एकदा चोरी झाली. 12 चोर आले रात्री संध्याकाळी. आणि 12 चोरापैकी चोर 12 आले. नाथांच्या तिजोरीतलं सोनं चोरलं, गोटोड्यात बांधलं गाठोडे. त्वगाला उचलेला अशी गाठोडी बांधली 11. तुम्ही म्हणता माणसं 12 आणि गोटोडी 11 कशी? शेवटच्याला उचलू लागला कोण? त्याला मोती लागली. म्हणून 11 गोटोडी बांधले. त्या शेवटच्यानं प्रत्येकाला उचलू दिले. 11 गोटोडे. एका गोटोड्यात 2 क्विंटल सोनं. 11 दुनी 22 क्विंटल. 22 क्विंटलाचं ते तोळ्यावर गणित 10,000 घेऊन गेले. कसं काय? त्या 17 जितानं आपल्या मुलीला कन्यादानामध्ये एक मणी दिलता. त्या मण्याचं नाव होतं श्रीमंतक मणी. आणि तो मणी 18 भार सोनं देत होता म्हणे. त्या 18 भाराचं वर्णन आलं 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे दिवसाला.
चला तिकडे काय बघायचं ना पुन्हा 11 जुनी 22 क्विंटल सोनं नेलं. मग ते सगळीकडं पैठणमध्ये चर्चा झाली. नातांच्या घरी चोरी झाली. नाथ महाराजांनी घरच्या दिवसाला ते हिशोबनीच असतो. कंक म्हणते त्याला, जुने शब्द आहे ते. आणि त्या कंकाला हिशोबनी सगळं बोलून घेतलं. म्हणजे आपली चोरी झाली. नाथ महाराज रागावले. आता त्याने काय करणार? हो म्हणजे महाराज झाली चोरी, बरं किती गेलं चोरीला? मग त्याने थांबा म्हणे हिशोब बघतो किती गेले ते. वह्या काढल्या सगळं ते हिशोब बघितला आणि हिशोब बघून सांगितलं म्हणजे महाराज 4 महिन्याचं व्याज गेलं. व्याजानं देत नव्हते. जर दिलं असतं तर 4 महिन्याचं व्याज एवढं आलं असतं. 22 क्विंटल सोने एवढे नाथ महाराज श्रीमंत होते. म्हणून रोज पुरणपोळी चालण्यामध्ये होता. आता बी बऱ्याच जणांच्या घरात सोन्याचा धूर निघालाय. त्यांना खायला टायमाला नाही. ती इकडं टम ती तिकडं टम. मग कवा द्या मला निवडे जावा यांचा. म्हणून त्या माऊलीनं नातांच्या वाड्यात आणून त्याला सोडलं गावबारा. रोज पुरणपोळी. यानं काहीच करायचं नाही. फक्त पंक्तीच्या टायमाला उठायचं. चटया उचल टाका लागली नाही मोठ्या गाड्या म्हणे झाला आपला टाइम. पहिल्या पंक्तीला बसायचं. आणि पहिल्या पंक्तीला कसं बसायचं का? काला झाल्यावर कोणाला बसायचं असलं तर घ्याय घ्या माझ्याकडे शिकून. बघा स्वयंपाकाची इकडे आहे बघा. इकडून येणारे टोपले इकडल्या कडकून बसायचं. वार आपल्यापासूनच चालू आहे. पुढं कमी पडू ठेवू घेणे ते नाही. ह्याला सुद्धा मतीच लागते. मग तो बसायचा जेव्हा सेवा काय नाही. फक्त मग हळूहळू काहीतरी थोडीफार सेवा करत असेल. नाथ महाराजांचं अवतार कावरी संपवण्याची वेळ आली. आणि नाथ महाराज त्यावेळेस रामायण लिहित होते. भावार्थ रामायणामधला त्या सुंदर कांडातला 43व्या अध्यायापर्यंतचा कथाभाग आला. तिथं आता अवतार संपवायचा आहे. नाथांनी विचार केला आता हे राहिलेलं कोणाला सांगावं म्हणजे काम का हो. नाथ महाराजांचे चिरंजीव हरी पंडित नव्हते का? त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. पण संतांच्या घरचं उष्ट जरी खाल्लं ना काय अधिकार प्राप्त होतो. म्हणून संत संगती महत्वाची आहे. सेवीनं उचिष्ट लोणे अंगणी आणि वैष्णवांचे लहानी होईल किडा उग संत महात्मे म्हणले नाही. आणि संतांच्या घरचं देवांचा नैवेद्य मिळायचा. गावबाला काय अधिकार प्राप्त झाला. नातांनी बोलवलं गावबा इकडं म्हणजे काय महाराज बसा पाठावर तळीवर बरं नाही पाठावर बसा. पाठावर बसवलं आणि तो लिखाणाचा काय असेल ती साधन सामग्री पुढे दिली. लिहा काय लिहायचं? इथून पुढचं रामायण तुम्ही लिहायचं. जे पोळ्या खायच्या आशेनं गेलं त्याला नातांची संगत घडली तर 43व्या अध्यायापासूनचं पुढचं पूर्ण रामायण एका सामान्य गावानं लिहिलं. म्हणून गुरुच्या संगतीनं माणसाची सद्गती होत असते. विठ्ठल सांगितलं बघा. सद्गतीचं कारण सांगितलं. तुम्ही जीवनामध्ये आता हे आपल्याला गृहस्थ आश्रमाला जमतंय. सामान्य जीवनावर उपाय सांगितला. तुकोबारांचा अरुंद आहे. मी सांगेन पुढं तुमच्या लगेच प्रमाण आठवून येईल. आता येणार नाही ध्यानात येईल. मनाला लगेच पुन्हा तिथं आल्यावर मनुष्याला लगेचच सद्गती उत्तम गती प्राप्त होईल. पण तुम्ही काय करायचं? हा गृहस्थाश्रम धनाशिवाय चालत नाही. धनच लागतं. पैशाशिवाय काय चालतो? जन्मापासून मरेपर्यंत पैसाच. पण तो पैसा कसा वापरला पाहिजे? जशी बाजारातली केळी घरापर्यंत सुरक्षित येण्याकरता त्या सालीची गरज आहे, कातडीची गरज आहे. घरी आल्यावर पुन्हा कातडी गरजेची आहे का? केळी खाताना साल फेकून देतो, गाभा खाऊन टाकतो. तसा पैसा जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत त्या ग्रस्ताश्रम जीवन जगण्याकरता कामाचा आहे. आणि म्हणून हे ग्रस्ताश्रमी जीवन यथावती व्यवस्थित चालावं याच्याकरता पैसा गरजेचा आहे. पण तो पैसा कमवत असताना तो कमवण्याचा व्यवहार उत्तम असावा. आणि कमवलेला पैसा उदास अंतकरणानं धर्म कार्यात जर खर्च केला तर तुम्हाला ती गती कोणती प्राप्त होईल? तुकोबाराय सांगतात.
होत असते लक्षात राहत नसते का सुद्धा काय एवढा अवघड नाही. कारण त्याच्यातच माझा मोठा त्या आत्मरूपात होता उत्तमची गती तो एक पण कधी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जीवनामध्ये धन जोडा कमवा मिळवा पण चांगल्या मार्गाने मिळवा. चांगल्या मार्गाने 2 नंबरच्या मार्गाने नाही. व्यवहार उत्तम असावा मिळवण्याचा आणि मिळवलेलं धन ते उदार अंतःकरणानं धर्मकार्यात खर्च करावं. लक्ष देऊन ऐका. एक दृष्टांत सांगन. नुसतं धन कमवतच बसला धन मिळविले कोडी काळ घेतल्यानं सोडी. करोडो रुपयाचं धन संपत्ती कमी पण काळ घेतल्याशिवाय सोडत नाही. कारण धन आपलं नाहीच. देह हे काळाचे आपलं नाही ते मनुष्याचे काय नाही आपलं. म्हणून धन चांगल्या मार्गाने कमवा आणि धर्म कार्यात खर्च करा. धर्म कार्यात देणगी देत असताना जे देत नाही ज्यांना देऊ वाटत नाही आणि ज्यांनी दिलीच नाही. मला कोणाचा दोष काढायचा नाही. मला कोणावर काय टीका टिप्पणी करायची नाही. मला कोणाला टार्गेट करून बोलायचं नाही. मी शास्त्राला धरून विषय मांडतोय त्यांनी लक्षात घ्यायचं. पैसा कमवला पण धर्म कार्यात जर खर्च नाही केला तर त्याला कोणती गती प्राप्त होते. आणि उत्तम व्यवहार करून पैसा कमवला आणि उदार अंतःकरणानं धर्म कार्यात खर्च केला. प्रमाण ऐकलेच. उत्तमची गती उत्तम भोगील जीवखानी त्याला उत्तम गती प्राप्त होईल. पण पैसा हा धर्म कार्यात खर्च नाही केला. ऐका. जेवढी संत चरित्र लिहिले त्या संत चरित्रकारांचं नाव आहे महिपती महाराज. भक्ती विजय ग्रंथ असेल भक्त अमृत ग्रंथ असेल भक्ती विजय महिपती महाराजांनी लिहिलेला आहे. त्यामुळे महिपती महाराजांच्या नितीन महाराज त्यांच्या चरित्रातला कथा आहे. त्यांच्या जीवनामधला वारकरी होती. सगळ्या वाऱ्या करायची. संतांच्या वाऱ्या करायची. देवाची वारी करायची. वारीला बंदच नाही. तिकडून आले काय 4-2 दिवस गेले की कुठली तर वारी आली आहे. थोडं 2 दिवस थांबले की संताची तर आहे देवाची तरी आहे. कुठल्या महात्म्याची तर आहे. मग पौष महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वरला निवृत्तीदाराची वारी असते. मग ती निघाली वारीला. वारकरी आहेत भरपूर 100-150 वारकरी आहेत. त्या जुना काळ मजर करीत नाशिक पर्यंत गेले. नाशिकला काळाराम मंदिर आहे आणि त्या काळाराम मंदिरामध्ये भजन केलं पण राहायचा ठाव ठिकाण होता. मंदिरात राहायचं कसं आता. मग त्याच गावातल्या एका माणसाला पूर्वी नाशिक ते महिपती बाबांचा काळ म्हणजे फार जुना संतांचं चरित्र त्यांनी लिहिले. आणि मग काय करायचं आता कुठं राहायचं चिंता पडली. एका गावातल्या माणसाला विचारलं म्हणजे माऊली आम्ही वारकरी आहोत. आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचंय. असं आम्ही या गावावरून आलोय आणि आम्हाला राहण्याची सोय काढली. बघा आपल्याच्यानं सोय करणं होत नसेल वारकऱ्याची करू नका. पण जाणून बुजून जर गैरसोय करत असेल तर परमात्मा त्याला सोडित नाही. आपल्याच्यानं सोय होत नाही त्याची सेवा होत नाही ना नका करू. पण जाणून बुजून त्या ते गैरसोय करू नका. त्या शहाण्यानं सांगितलं पलीकडचा वाडा आहे का त्या वाड्यात राहा. पडका वाडा कोणी राहत नव्हतं काय. आणि तो का त्याने वाडा सांगितला वारकऱ्याला पुढायचा म्हणजे त्या वाड्यात जाऊन राहा तुम्ही. महाराज म्हणजे ठीक आहे आपल्याला काय आजची रात्र काढायची. आता भोजन झाले जाऊन पडायचं मंदिरात झोपायचं नाही. शास्त्र आहे तसं झोपत जाऊन मंदिरात झोपायचं नाही. दोष लागतो. मंदिरात पट्ट्या खेळल्यावर किती पुण्य लागेल विठ्ठल. मग ते वाड्यामध्ये गेले वारकऱ्यासमोर. वारकरी चालून जमले पहिले 40-50 किलोमीटरचे प्रवास राहायच्या. आंतरजात्राचा रस्ता नीट नको. थकलेले वारकरी जमिनीला अंग टाकल्या झोपी गेले. गाढ झोपी गेली. रात्री 12-12:30ची वेळ. काय त्यानं त्या वाड्यात सांगितलं तर त्या वाड्यात 2 भूत राहतील. भूत त्यानं म्हणला वारकरी लावावी तिकडं यांचा नेटवाच लागावा. अशी वारकरीची नेटवा लावणारी पण त्यांच्या लक्षात नसते वारकरी काळावर मात करणार आहेत. काळाचाही काळ म्हणते आणि ती भूताची काय किंमत आहे. पहिल्या काळात भूत लागत होती. आता भूत राहिली नाही का म्हणून विचारतात. माणसं त्याच्यापेक्षा बेकार वागले. भूत म्हणजे आपलं पत्नीनं घेतले आपण राहण्यात मजा नाही. भूतापेक्षा बेकार वागायले. मग ते 2 भूत प्रगट झाले. भेडसावू लागले. आरडाओरडा करू लागले. कोणाचा पायवर कोणाचा कानवर. कोणाच्या कानात काडी घाल कोणाच्या वार करायच्या. कोण काही घेतो कानात काड्या घाला वार करायच्या कोण. मग
वारकरी जागे झाले. गणपती बाबा होते, गणपती बाबाही जागे झाले. वारकऱ्यांचा गोंधळ बघितला. म्हणजे काय झालं महाराज मध्ये 11 दोन ते त्यांच्या रूपामध्ये प्रगट झाले होतं. यांनी धीर दिला. कुणी गणपती बाबांनी वारकऱ्या घालू नका, मी ओळख नाही कोणी. आणि त्याचा बंदोबस्त मला माहिती आहे. फक्त एक काम करा, काय करा, माझ्या मागं फक्त जयघोष करा. असं जयघोष केल्या केल्या काना नाकात काड्या घालालेली वारकऱ्याला त्रास देणारी भूत म्हणजे महागच तर केल्यावर मग माहिती वापरू लागली. कोण आहात तुम्ही? आता त्यांनी काय उत्तर दिलं जरा मागाच्या पूर्वपदावर या मी काय विषय मांडला. हे म्हणले महाराज आम्ही या वाड्याचे मालक आहोत. मग पण या योनीला होती योनीला म्हणले हो. कसं काय? आम्ही जिवंत होतो, मनुष्य योनीला होतो, पुष्कळ धन कमवलं. किती कमवले माहितीये का? याच वाड्यात जागा दाखवतो ती भूत सांगायला नाही ती महाराज. याच वाड्यात 10 हांडे सोन्याने भरलेले एवढं कमवले. मग तरी होती योनीला कमवलं, पण कुठं वाद करायला रुपया खर्चला नाही, सप्त्याला कोटी दिली नाही, पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय राहिलो नाही. अन्नदान घडलं नाही माझ्याकडून, वस्त्रदान घडलं नाही, कसल्याच प्रकारचं दान घडलं नाही. जीवनामध्ये काहीतरी दान घडावं, उदास विचारे वेच करी धन कमवून उपयोग नाही. म्हणून या भूतलेनीला प्राप्त व्हावं लागलं. आता तुम्हीच वारकरी दिसतात, आमचा उद्धार तुम्हीच करा. गणपती महाराज म्हणजे एकच काम करा, तुम्हाला सुटायच्या भूतलेनीतून. भागवताच्या सुरुवातीला कथा आली गोकर्णाख्यान. गोकर्णानं आपला भाऊ धुंदुकारी सुद्धा भगवत कथेला भूत विषयाची योनीला गेलेला मुक्त केला. तसंच आहे हे अगदी तसंच आहे. मग गणपती महाराज म्हणले तुम्ही चला त्र्यंबकेश्वरला, आमची दिंडी पुढे चलत, दिंडीच्या मागत तुम्ही, आणि हे धन कारणीभूत आहे तुम्हाला, हे धन घेऊन चला. काय करायचं तुम्ही घेऊन तर चला. म्हणजे भूताच्या हातात का धन दिलं? हा दुसरी गोष्ट वारकऱ्याच्या वारकरी म्हणजे असते महाराज जे आहे आमची लाईट आल्या आणि पेराचा कोथिंबीर फेरायच्या आणि मागून येत आहोत. कशाला? सोनं बघून आपली माणसाची नीतिमत्ता बदलली असते म्हणून ते भूताला सांगितलं. पण जेवढी वारकरी निघाली कधी घेतले पुढं बघायचीच नाही, माग बघायची का सोनं येते का नाही. गेलो त्र्यंबकेश्वरला. तिथे गेल्यानंतर अनाथ गोर गरीब गरजू लोकांना ते धन वाटलं आणि मोठं ब्राह्मण भोजन घातलं. आणि त्या दानाच्या योगानं भूताच्या योनीला गेलेले ते 2 सावकार मुक्त झाले, उत्तम गतीला प्राप्त झाले. उत्तमची गती हो एक पावे कशानं? उदास विचारे वेच करी. सद्गती कशाला प्राप्त होते हे मी मांडायलोय. 2 कारण राहिली. आता तिसरं कारण महाराज म्हणतात भगवंताचं नाम मुखाला आलं की माणसाची सद्गती. बघा मुखामध्ये नामचिंतन ज्याचे आहे ना तो सायुजे नाम ते सोडा, मुखात देवाच्या नामाचं तर राहिलंच. गती सद्गती आणि सद्गतीच्या पुढे मुक्ती. नुसत्या देवाच्या दारात उभा राहिला तर 4 मुक्तीची काय त्याला प्राप्त आहे. देवाची द्वारी
विभूती मुक्ती प्रदान गती प्रदान जीवन बघत आलो. गतीचे 2 प्रकार. पहिली सद्गती, आता राहिली ती 2 नंबरची अभंगातली आहे ती फजिती. सद्गती कशाला प्राप्त होती 3 कारण तुम्हाला सांगितले. आता फजिती सुद्धा माणसाची 3 कारणात होते. कोणकोणती कारणे काय आढळलं. आपल्या मानवी जीवनाची फजिती सुद्धा 3 गोष्टीमुळे होते. म्हणून ध्यानात धरायचं. या 3 गोष्टीचा संग करायचा काले. 3 गोष्टी कोणकोणत्या. पहिली गोष्ट आहे कर्कश बायको जर मिळाली तर त्या भावाची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. 1. 2 नंबर मिथ्या आचार म्हणजे खोटं वागला लबाड वागला की फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आणि 3रं कारण नको त्याचा संग केला. नको त्याचा तेच अभंगाचं पहिल्याच्या नाही चालला. नको त्याचा संग केला की फजिती झाल्याशिवाय राहत नाही. महाराज एखाद्याची जर बायको कर्कशा मिळाली तर त्याला सुखच लागत नाही. प्रमाण आहे त्याला. कर्कशी संगती दुःख उदंड फजिती. बायको जर कर्कशा मिळाली त्यानं ठामपणानं सांगतच नाही. त्याला सांगताच येत नाही. आपलं कसं आहे लय निवांत अवघड बस तुझं आम्हाला कसं सगळं माहिती. कसं काय केलं आहे तुझं काय. तू सासऱ्याला फोनवर बोलतो काय केलं त्यानं सासऱ्याला फोन केले काय कसलंही माझ्या पदार्थ टाकले म्हणजे कोण तुमचं ते मुलगी काय झालं. अहो लग्न झालं तसं बिचारी मला भांडी घासायला लावते. एका पद्धत झाली का. सासरा मला 15 मिनिटांना फोन करा. मग 15 मिनिटांना फोन केल्यावर जावई मला ते जाऊ द्या 15 मिनिटं काय घेतले. सासरा मला माझी 2 भांडी राहिली. अशा भांडी घासणाऱ्या मिळाल्यावर भांडी घासायला लावणाऱ्या मिळाल्यावर काय केलं कीर्तन सांगावं लोकाला. पेपर वाचत बसलो असं ना टेबलवर बसलो खुर्चीवर असं त्याची वारी पळतच पेपर. अहो बघितली का बातमी बघितली का. काय 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 अहो बघा बातमी बातमी काय वाचा तुम्हाला येत नाही वाचा काय बातमी. शनी शिंगणापूरच्या चौकार्यावर महिलांना प्रवेश मिळाला. म्हणाले बायको नाव द्या मोठेपणानं सांगले. काय सांगितलं. शनी शिंगणापूरच्या चौकार्यावर महिलांना प्रवेश मिळाला. मागती मागून मी पुढचं बोलतो ते बोललेलं मी पेपर मधलंच वाचलेलं आहे. मी काय म्हणत नाही. तो म्हणला कळत त्या शनीला सुद्धा साडीसाठी काय असते ती. असलं बोलल्यावर जरा मग फायदे त्याच्या अगोदर नुसता वापरले विलाज नाही वा. मला बी सांगायची गरज नाही. काय जण वाटते महाराजांनी बोलू नये जाणकार स्वतःला. पण ही काय अपेक्षा आलेली असते म्हणून थोडं अलीकडे गाणी जशी रिमिक्स आहे तसे कीर्तन सुद्धा रिमिक्स करावं लागलं. थोडा इकडलं थोडं इकडलं तिकडं म्हणजे का पाहण्याचं नाही. यांना जागा ठेवण्यासाठी विषय सोडायचा ना आपल्या विषयांतर करायचं नाही. कशी संगती दुःख उदंड फजिती. एक जणांना बाबा रोज भांडी घासायला लावायची. एके दिवशी त्यानं म्हणजे बेबानावच करायचा म्हणजे नाटकं करायची. आज भांडीच घासायची नाही. काय बी कारण सांगायची नाटकं सांगायची. भांड्यापासून जुन्यापासून बाजूला राहायचं. म्हणून ती बायकोला कवितेत बोलायला लागलं. कविता तरच त्याला तो म्हणला अगं म्हणजे बोला मजला असे वाटते पुन्हा शाळेत जावे. पुन्हा ती दिसावी भले लागावे शिकावी लसावी मासावी. आम्हाला गणितात लसावी मासावी काय म्हणला. मजला असे वाटे पुन्हा शाळेत जावे. पुन्हा ती दिसावी भले लागे शिकावी लसावी मसावी. बायको असतातच होती ती म्हणजे तसं नाही. मग आता बनून बसावी आहे तीच सोसावी. विसरून नसावी मसावी आधी सगळी भांडी घासावी पुन्हा फरशीने पुसावी.
सांगितलं बरं वाटेल, पण ज्याला बायको कर कशा मिळाले त्याला सुख लागत नाही मुद्दा संपला. तर कशी संगती फजितीचा विषय सांगत फजितीचा घेऊ दुःख उदंड फजिती. आणि दुसरं सांगितलं मिथ्याचार. मिथ्याचार म्हणजे खोटं बोलणारा, लबाड बोलणारा, जवळूनच येतो पण लांब म्हणून सांगतो. कीर्तनाला गेलं का कुठं तरी लांबून काय रात्री कोल्हापूरला होतो 500 रुपये मागून घे, पण खोटं लबाड लांडगा डोहणे करतोय. परमात्मा सुद्धा लबाडी वाढली हो, लबाडी वाढली. लबाडाला कधीच सद्गती मिळत नाही, ते फजितीच होते. लबाड जेवढं वाचतात, एक लबाड खपवायला 1000 लबाड बोलावं लागतं. त्याचं तोंड सांगते कधी त्या दिवशी सांगितलं, त्याचा चेहराच म्हणते गबास काय म्हणतो मी नाही केलं, तुझं तोंड सांगते. त्याचं एक लबाड खपवायला त्याला 10,000 वेळेस तू वागावं लागते, ती करावं लागते. म्हणून मिथ्याचार करायचा नाही, खोटं लबाड वागायचं नाही. आणि ज्यानं म्हणून लबाडी केली. खरं सांगा, हस्तिनापूरच्या राज्यावरती पांडवांचा अधिकार नव्हता का? तरी पण अधिकार संपन्न असताना निम्या हिशेकरी होते. निम्या प्रॉपर्टीवर कसं तर 3 हिशे व्हायला पाहिजे सगळ्या. मग विरोधकांचं सोडा, विरोधक काय त्यांनी एवढ्या सगळ्या कोणीतरी सांगितलं बघा महाराजांनी, मला माझं काय सांगितलं त्यांनी त्या 1250 वाड्यांवर काय केलं तिला निवड दिली. पण आता राहिलेले 2500 मोठमोठाले वाडे, 10 हत्तीचा कळप एकदा जातो काशी दरवाजे होते, एवढा 2500 वाडे. मग त्याच्यात म्हणजे हस्तिनापूरची झाली. मग गावाची जहागिरी काय असेल, पण एवढा असताना सुद्धा पांडव कौरवाला किंवा दुर्योधनाला म्हणत होते, ए दुर्योधना भगवंत जाऊन सांगितलं, भगवंताने शिष्टाई केली, दुर्योधना लय राहिलं पण फक्त 5 गाव जहागिरी, एका पांडवाला 1 गाव. पण लबाडी केली दुर्योधना. दुर्योधन काय म्हणला, सुईच्या टोकावर बसून एवढी माती नाही, लबाडी करू नका. देवा धर्मात संप्रदायामध्ये लबाडी जर कराल तर ती लबाडी भोगावी लागते. म्हणून गावाचं, देवाचं, भावाचं जर खाल्लं लबाडी केली उचल्याशिवाय राहत नाही. कारण फजितीचं महाराज तुकोबाराय सांगतात, का हो महाराज का फजिती झाली असेल? महाराज म्हणतात आम्ही नको त्याचा संग केला म्हणून आमचं काय
तुकोबाराय सांगतात आम्ही अनेकांची नको त्यांची बहुतांची आम्ही संगत केली पण नको त्यांची म्हणून आमची बहु झाली म्हणजे ते बहुतांची संगती बहु झाली म्हणजे बहुत म्हणजे कोण आहे ते द्वैत करणारे भेदवादी अनात्म विचार न करणारे या अशा नास्तिक चारवाद अशा लोकांच्या आम्हाला जीवनामध्ये बऱ्याच जणांची संगत गेली यांच्या संगतीचा परिणाम बहु झालो फजिती झाली मग देवाने सांगितलं तुम्ही त्यांना कशाला तुम्ही त्यांच्या संगतीत गेला किंवा तुम्ही त्यांना तुमच्यापाशी येऊ दिलं मग तुकाराम महाराज म्हणजे आमच्यामुळे ती माणसात आली देवा आमच्यामुळं ती माणसात आली आणि आम्हाला फजिती तर त्यांच्या संगतीत गेल्यामुळे झाली पण आमचाच त्यांनी बोबाटा केला काय नाही तो या असेच आहे ते तसेच आहे आणि ज्यावेळेस शहाण्याने जाब विचारला त्यावेळेस मग मात्र तो बोबाटापासून लपण्याचा प्रयत्न करू लागले आमचा बोबाटा म्हणजे आमचा तंटा केला त्याने आमच्याशी भांडण काढलं आमच्यासोबत भांडण काढलं आणि शहाण्या माणसांनी ज्यावेळेस जाब विचारला त्यावेळेस आपणच खरंच यांना फजिती करायला कारणीभूत आहोत आपणच यांच्या अधोगतीला कारणीभूत आहोत हे त्यांना कळालं हा बोबाटा सगळ्या समाजात होईल म्हणून ते आता लोकू लागले माझा करतील तंटा लपती आलिया बोबाटा या बोबाटामुळे ते लोकू लागले मग देव म्हणतात गोपाळाचा देवाचा संवाद आहे देवाने सांगितलं मग गोपाळानो त्यांनी तंटा भांडण कशा करता केले या लोकांचा स्वार्थ आहे त्यांना वाटते मला मोठेपणा मिळावा मला पद मिळावं मग तुम्ही त्यांना दर्जा द्यायचा ना दर्जा द्यायचा बघा तुकोबाराय म्हणतात मी काही दर्जा दिला नाही असं नाही सामान्य दर्जा दिला नाही कोणता दर्जा दिला तर आम्ही त्यांना माय बापाचा दर्जा दिला तरी त्यांनी आमचा तंटा केला तुका म्हणे काही आणि किती म्हणो बाप आई चौथं चरण आई बापांचा दर्जा दिला म्हणजे काय झालं सांगू का जेव्हा एक मराठी म्हण ऐकून तुझा अर्थ कळून घे का कावळा केला कारभारी आणि शेण आणलं राजदरबारी दर्जा दिला नाही असं नाही त्यांना दर्जा दिला पण त्याने आमचं काय केलं की फजिती केली त्यांच्या संगतीमध्ये असल्यामुळं मग देवाने विचारलं गोपाळानो आता तुमचा निर्णय सांगा पण प्रमाण म्हणताना आता लक्ष देऊन ऐका प्रमाण कुठलं म्हणायचंय गोपाळांना देव विचारतोय गोपाळानो तुमचा निर्णय सांगा त्या गोपाळाने सांगितलं देवा ज्यांच्या संगतीत आमची फजिती झाली आहे ज्यांनी आमचा तंटा केलाय त्यांना अधिकार देऊन सुद्धा ज्यांनी आमचंच काय गाजावाजा केलाय त्यांचं तोंड काळ कर ध्रुपदाचं बरे गेले नंद Ah
निर्णय ठरलाय काय यांचं एकदा तोंड काळ कर बरे केले नंदवाळे आणि मागीलांचे तोंड काय मग आता तुम्ही काय करणार आता आणि तुझ्या संगतीत राहायचा निर्णय घेतला माझ्या संगतीत का तुझी संगती झाली आमुची निश्चिंती न देखे ते मिळे भोग सुखाचे जे डोळ्यानं पाहता येत नाही तो सोहळा सुद्धा तुझ्या संगतीत मिळतोय म्हणून जमलेल्या सर्व श्रोत्यांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे एक अभंग घरला घेऊन जावा गात्यामध्ये बघा तो अभंग जरा कायम आपल्या जीवनात सोबत असू द्या तो कोणाची संगत करायची कोणाची करायची नाही त्या अभंगात सांगितले अवगुणाची संगती झाली अवघी फजिती अवगुण लोकांच्या संगतीत जाऊ नका फजिती झाल्याशिवाय राहत नाही मोठ्या मोठ्या माध्यमाला संगतीनं एवढा घात केलाय तर म्हणून आपण ठरवावं चांगल्या संगतीत राहो आणि आपल्या जीवन संगतीला न्यावं
अशा अभंगाचा भावार्थ सांगला संपला. आता चरित्राला सुरुवात 5-5:30 पर्यंत होईल. म्हणून तर ह्याच्या कीर्तनाला आम्ही जात ना. काय कीर्तनाचे 5-10 मिनिट तिकडे तिला तर लय वेळ घेणार नाही. अगदी 10 ते 15 मिनिटात एखादं काय म्हणतात लीला बघू त्या चरित्रातील सेवा सांगतो. आता सांगण्यासर तो पुष्कळ चरित्रच गोष्ट सांग हा मग सोडायला आपल्याला एवढा वेळ चला. भगवान परमात्म्याचा अवतार त्या कंसाच्या बंदीखान्यामध्ये झाला. कोण कंस, पूर्वीचा कोण होता, कोण वसुदेव, कोण देवकी, प्रत्येकाला मागचा इतिहास. आता सगळ्याचे इतिहास सांगत बसले की तर लावतो. फक्त वसुदेव आणि देवकीचा इतिहास पाहू. वसुदेव कोण होते, देवकी कोण होते. पूर्वी सुतपा आणि पुष्णी नावाचे दोघ पती पत्नी, त्यांच्या पोटी भगवान परमात्म्याने पुष्णी गर्भ म्हणून अवतार घेतला, जन्म घेतला. आणि हेच सुतपा आणि पुष्णी पुढं कश्यप आणि आदिती झाले. त्या कश्यप आणि आदितीच्या पोटी वामन रूपाने अवतार घेतला. हेच कश्यप आणि आदिती म्हणजेच देवकी आणि वासुदेव, त्यांचं पुण्य उद्याला आलं. पुण्यकाळ त्यांचा राहिला से उभा देवकीच्या गर्भा. देवाने परमात्मा अवताराला आले. तिथून खोपलीमध्ये नेण्यात आलं, गोकुळामध्ये सोडण्यात आलं. हप्ता घ्यायचा आपल्याला वेळ नाही, एखादीच लीला बघायच्या फक्त. आणि मग तिथं नेलं, 6 मुलं मारली, 7वी ती गर्भसंकरित केला. 8वा असणार परमात्मा. 6 लेकरं कोण होते त्याचाही इतिहास आहे. हिरण्यकशिपूचा मुलगा कालनेमी आणि त्या कालनेमीची 6 पोरं आहेत. ही जी की आणि तो कालनेमी म्हणजे तो कंस आहे. त्याला शाप मिळाला. कंसाच्या हातून देवकीची 6 मारली गेली. कर्म कोणाला चुकत नाही, प्रत्येक त्याला पूर्व इतिहास आहे. हे सांगत म्हटलं वेळ जाईल म्हणून जाऊ ते घ्यायचं आपल्याला का. आणि मग 6 मारली, 7वा गर्भ संकर्षण केलेला म्हणून रामदादा 8वा परमात्मा. त्याचा 8वाच अवतार का, त्याला 8 नाव आहे, त्याची 8वी स्थिती आहे, त्याला ही बरीच काढली. आणि मग गोकुळात आनंद झाला. गुढ्या तोरण उभं लागले. गुढ्या तोरणे करती कथा लागली गाणे. तिकडे कंसाला मग मात्र कळाले की आपला शत्रू वाढतोय. मग भगवंताच्या बालपणामध्ये त्यानं आघासूर, बकासूर, रिटासूर अशी राक्षस मारले. बघ रिटा बालपणी अवघीच दैत्यखानी बुडविली. आगासूर मारला, रिटासूर मारला, बकासूर मारला. हे आगासूर कोण होता, रिटासूर कोण होता, ज्याच्या त्याच्या कर्माला राक्षसीला आलेले हे जीव होते. सगळे देवानी अगदी लहान वयामध्ये मारले. पहिला वेळा उचलला त्या बाईनं, तिचं नाव आहे मावशी पुतना. डोळे झाकून तिच्या स्तनातलं विष पेलं, दूध पेलं, प्राण सोडले. ती पुतनाही मारली, तीही गेली. कंसाला गोष्ट कळाली, मावशी गेली. मग मावसा पाठवा म्हणजे मांबळवट पाठवला. ब्राह्मणाचा वेश घेऊन पाठवला. पंचांग घेऊन यशोदेला स्वागत केलं. बिचाऱ्याचं बसायला पाठ, अखाद्याला पाठ, पंचांग ठेवायला पाठ. सांगा म्हणजे लेकराचं भविष्य कसं निघेल, कलेक्टर होईल का गॅरी कर. महिलाला नाद असतो आपलं भविष्य बघायचा. कोणाच्या पुढे हात पसरते त्या भविष्यात हात आपला कोणाला गायकाचा नाही. आपल्या प्रारब्धात आहे ते झाल्याशिवाय नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. कपाळ प्रारब्ध चुकत नाही. कोणापुढे हात दाखवला असेल पण कोणत्या दिवशी तुमच्या प्रारब्धात बदल करू शकतो. कोणाला प्रारब्ध बदलता येत नाही, नाही बदलता येत. फक्त भगवान परमात्मा स्वतः तर हरिकृपे त्याचा एका जनार्दनी भोग कमी होतो, नाश होतो भोगाचा. प्रारब्ध नाश करू शकत नाही जीव होता, फक्त भोगाचा नाश करू शकतो. लई कडक कोणात लावायचं कामाला, ते सावलीला कमी पण त्याला कामच करावं लागतं. भोग कमी करतो, फक्त नाश प्रारब्धाचा होत नाही. म्हणून बसवलं, मग विचारलं, सांगितलं. त्याला खरं सांगितलं होतं. कसं त्या बघा म्हणजे त्याला बघितलं पंचांग. हे मूळ नक्षत्राला जन्माला आले. कसं आहे, हे व्या विचार करत केला, ही चोऱ्या करील केला, केली चोरी आणि आख्या कुळाचा घात केलं नाही काही. तिन्हीपैकी काय ठेवलं त्यानं, सगळंच केलं. चोरी केली, व्या विचार केला आणि छपनकुटी या दशेने त्यांनीच मार केला कुळाचा नाश. मग काय करावं लागेल, हे मूळ नक्षत्रावर जन्माला आले. मूळ नक्षत्राला आलेले लेकरू माय बापाला घात करते. जी शिबिर खांडा खातायचा पुरायचं. यशोदा म्हणे मग ती गर्गमुनीला असं सांगितलं नाही की त्या गाडग्याला काय करतो, गाडग्या देवाला बघा, देवाला किती शिवाय त्या देवाला का वाटत नाही, पण भक्ताला
हरिभक्ताची निंदा साहत नाही गोविंदा. हरिभक्ताची निंदा त्याला सहन होत नाही. देवाने सगळ्या निर्जीव वस्तूला जी आज्ञा सुरली, पाटा वरवटा पोळपटा बेलन बागा सगळ्यांनी मिटिंग घेतली. 7 दिवस जवळ गावात सप्ताह सगळी कटेला चालली, त्या काल्याला चालली, त्या आज तर आपण जावं म्हणून ती विचारी आहे. ती नंदराजाच्या घरात सांगायला कोणी आपल्या वरवटा बोलून घ्यायचा. पुरणवाटाचा पाटा वरवटा वरवट्याने मिटिंग घेतली, सांगितलं त्या पाट्याला कस कसं आहे येणार का मी चालला पुढे जागा राहिला. पाटा म्हणला फा पुढे आला. वरवट्याने जाऊन समाचार महाराजा घेतला. पाटा आला. पुन्हा ते चपात्या लाटायचं लाटणं आणि बेलणं म्हणा बेलणं आणि पोळपट. त्याच्यात पोळपट म्हणला मी पुढे जातो. मग चालते म्हणजे पुढे जावा. ते पोळपटची गेलं का सुई पाटला होता असा टिही वाटली टीव्हीवर चाललं एकदम मार लागल्या बाबाने या मांबर भट्टाला तोंड आवडलं. आज झाल्या बरं ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताशी. हे प्रमाण लाटण्याला आठवलं. अशा बऱ्याच लाटण्याला अशी प्रमाण आठवली. आणि काही लाटणी अशी ती उशिरा येते ना त्या गावाला लाटली होती. लाटणार तोंडात बसलं बाबाचा आवाज. बाबानं आपलं म्हणलं काय समाचार काय पाहुणचार बरोबर नाही. आपलं धोतर गुंडाळलं पंचायत घेतलं निघालं. 2 बाजा आडवा आल्या म्हणजे आई सगळ्याच्या घरी चहा पाणी घेतलं. लोक आमच्या घरी साखर तर खावा की म्हणजे गौऱ्या बाजा काय त्या वस्तू महाराज समाचार घेतला. आणि मग मांबळभट्टाची फजिती झाली. बरीच फजिती झाली. मांबळभट्ट बाहेर निघाला. एक पाय उमरेच्या बाहेर एक आतच आहे. जो तक्का दिलेला पाठ होता त्याला म्हणला सप्ताह शेवटपर्यंत आला. आता शेवटला का असणार पटी देऊन सप्त्यात सामील व्हावं. काय केलं पाठानं तुटलं गावाचं गेला बचित येऊन अनेक असणारे पुन्हा राक्षस पाठवले तेही मारले. परमात्मा आता रांगू लागले. रांगत असताना 2 प्रकारचं चरित्र केले. हे जसे चरित्र रांगता बाकी रांगताना वेगळं चरित्र केलं आणि काही रांगताना वेगळं चरित्र केलं. आता रांगताना काय केलं. कसा रांगत होता याचा वेळ नाही बरं रांगत रंगणी धरती गवत म्हणून रांगताना केलं. मग चोऱ्या करू लागला. चौर्य करू लागला. देवानं चोरी का केली त्याला धर्मशास्त्रामध्ये 4 कारण सांगितली. एक राजकीय कारण, दुसरं सांगितलं धार्मिक कारण, तिसरं सांगितलं भक्ती कारण आणि 4थं सांगितलं आध्यात्मिक कारण. राजकीय कारण गोकुळातलं दही दूध कुठं जात होतं मथुरेला. मथुरेचा राजा कोण कंस. मग गोकुळातलं दूध जायचं मथुरेला आणि मथुरेतला राजा कंस दुष्टपुष्ट व्हावा. 11 लाख हत्तीचं बळ होत. कोणाच्या दुधावर आपल्या गावात तसलंच आहे. आपलं दूध कुठं जाते डेअरीला. हान सावळ्या गुळवणीवरच आपण. मग देवाला हे राजकारण ओळखलं कंसाचं. आपल्या गोकुळातलं सगळं दूध तिकडे नेतोय तिकडे पुरुष दष्टपुष्ट करतोय. आपलं मान आपल्याच राज्यात पहिली संघटना तयार केली राज्यबंदी. हे राजकारण. राजकारण थांबवण्याकरता देवानं चोरी केली. पहिलं कारण. दुसरं कारण काय आध्यात्मिक कारण आपलं धर्म कारण काय अहो आपली लेकरं दुष्टपुष्ट झाली पाहिजे. पण त्या गवळणी काय करायच्या अधर्म करायच्या. लेकरांना दूध न देता विकून हा अधर्मच आहे. हा अधर्म वाचावा म्हणजे काहींचा नाश व्हावा आणि धर्माचा असणारा विजय व्हावा. धर्म वाढावा म्हणून देवानं चोरी केली. तिसरं कारण भक्ती कारण. काही गोकुळातल्या लोकांना गवळणीला वाटायचं की देवानं आमच्या घरी यावं त्यानं होऊन चोरी करावी. चोरी करून खावं आम्हाला बरं वाटतं.
त्यांचा भक्तिभाव पूर्ण करण्याकरता देवानं चोरी केली. आणि चौथं कारण आहे आध्यात्म कारण महत्वाचं. देवानं चोरी केलीच कशाची तर तुमच्या आमच्या अंतःकरण चतुष्टयामध्ये एका भागाची चित्ताची. हरिने माझे 4 कारणामुळे देवानं चोरी केली. लागला मग मात्र एकामागे गवळणी येऊ लागल्या घराने घेऊन. गवळणी सांगती गाढानी रात्री आला चक्रपाणी फोडोनी दही दूध तुपलोनी अवघी फोडीली विरजणी. रात्री आला आमच्या घरात दाढीला होता म्हातारा आणि त्याच्या विहिरीवर टिहारा पकडून गेलं तुझं जात. यशोदा म्हणले माझं लिखू तसं नाही. मग कसं आहे बाळ सगुण गुणाच माझं बाळ सगुण आहे ग. 5 वर्षाचं लिखू आहे त्याला काय चोरी करायचं कळतंय. एक गवळण म्हणजे यशोदे लय नाकाला कांदा सुटतील ग. हे शब्द त्यांच्यातून महिला मंडळाने त्या शब्दाची निर्मिती केली आहे. मला तर वाटतं नरेंद्र मोदीला फोन करावा आणि ही कोणी शब्द काढला असेल त्या बिचारीला भारतरत्न पुरस्कार द्यावा. अरे हातानं कांदा सोडला तर नाकाला ठसका तर नाकाला कांदा कसा सोडला. नाकाला कांदे सोडू नको म्हणजे मग तुझ्याच लेकराने केले नाही. माझं लेकरू करतच नाही म्हणजे ती गवळण म्हणजे दाखवते तुला. त्याने येऊ दे माझ्या घराला. त्याला नाही खांबाला बांधून टाकलं तर मग कोण माझं नाव दुसरं ठेवू. हे सगळं आपण ऐकायला होते. पेद्याला बोलून घेतलं पेद्या मग बोलू केले म्हणला कृष्णा आधी खाली म्हणला कोण शांताबाई 4 दिवस झालं ती गावाने सांगायला खाली आळीवर वर आळीवर खाली आळीला सारखी काय करायले चक्रा मारायले. कोण शांताबाई नावाची गवळण तुमच्या टोकऱ्यात काय देऊन का नारळाच्या गादीवर उठले. घर नंबर घे बस आपल्याला जायचं नाही. घर नंबर घेतला घर नंबर काय मुकाम गेला परमात्मा गेला. पण काय गोपाळ घेऊन गेला सोबत आणि पूर्वद्वारानं प्रवेश केला. मला त्याचं वर्णन करतात आता प्रमाण म्हणत वाचायला भेटण्यातल्या चला हरी प्रवेशाला आणतंय. पूर्वद्वाराच्या ठिकाणाहून प्रवेश केला. गोपाळांना दही दूध सगळं खाऊ घातलं. येथे तृप्त केली गोपाळ आणि मग कृष्णाच्या ध्यानात आलं. आईच्या लेस समोर म्हणाली होती त्याला येऊ दे मी बांधून टाकते. कुठाय ती बघावून कुठाय तर ही पती खाटावर झोपले. देव म्हणला एवढा मोठा सप्ताह गावात चाललाय बाहेर जाऊन लोक येले कीर्तनाला खाटावर झोपलायस आणि तू बांधते म्हणली होतीस काय. तुला मीच बांधतो म्हणतो. काय बांधलं त्याची गाडी आणि तिची वेणी त्या दोन्हीची काय केलं गाठ बांधून गेलं. आणि पूर्वीच्या काळात पूर्वीचा काळ गवळणी ते उठत परमी उठताना 4 वाजता. आताच्या नाही. आता गोपाळ उठते फक्त 4ला. गोपाळ त्याच्यात निघाल त्याला वाटला खाली घालायचं त्यानं चहा करायचा. मॅडमला 1 कप निघून द्यायचा. असलं सांगितलं तुम्हाला बरं वाटतं सांगायला ते. मग गोपिका पहाटे 4ला उठायच्या. पहाटे 4ला उठणारी गवळण बरोबर 4ला जाग आली. 4ला जाग आल्या उठल्या बरोबर आता तिनं गवळण उठली आली. उठल्या पहिल्यांदा ओळ कोणाला लागली असेल त्याच्या दाढीला झटका बसला. दाढीला झटका बसल्या ती म्हणला म्हणजे तो गवळी म्हणला त्या गवळणीला अगं मासली एवढी काय
प्रमाणानं बोलायचं. करशी ओढाओढी मध्ये लागली काय वळा लागली. मग आता याच्या गाडीला झटका बसला म्हणजे तिच्या इकडे वाटलाच असेल. ती म्हणली मी मातले मी वळावळी करायला लागले. आता तुमचं वय राहिले काही हिला धरून वाढायचं. घेऊन गेली सगळी शॉर्ट सर्किट झालं. फाउंडेशन हालायला लागलं. त्या दोघांचा संवाद आहे. मग बघितलं दोघांनी होऊन बघितलं तर काय गाडीची गाठ. अरे 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 कुणी केला असेल गाठ. मग म्हणले लावा दिवा लावला. गाडी पिकीट नाही काय बेकार होता त्यावेळेस. लाईट नाही दिसना म्हणजे जाळलं तर जळना. तिनं काय एवढा ब्रह्मदेवानं बांधलेली गाठ धाराशिवच्या कोर्टात सुटत नाही. त्या ब्रह्मदेवाच्या बापानं बांधलेली गाठ पुऱ्या कोर्टात सुटत. आणि मग ह्या दोघांचा निर्णय ठरला. मधल्यामध्येच का दोघंच आहेत घरात ह्या दोघांनी निर्णय ठरला. काय म्हणजे गाठ तोडायची. मग गवळण काय म्हणायची ही निकडल्या बाजूकडून गाठ तोडायची. लक्ष नाही का बघा मोठी याला डोकं लागते का म्हणून. गवळण म्हणायची ही निकडल्या बाजूला गाठ तोडायची. गवळी म्हणायचं तसं नाही गाडी कल्या बाजूला गाठ तोडायची. कळते काय दोन्हीच्या मध्ये गाठ आहे पण गाठ कुठून तोडायची. गवळण म्हणत होती ही निकाला भाग तोडायचा म्हणजे गाठ कुणाकडे यावी. आणि गवळी म्हणायचा नाही दाढीतून गाठ तोडायची. ती गवळण म्हणली तुम्हाला काय कळतं का म्हणली का उद्या कायच खायचं नाही. आणि जर दाढीतून गाठ तोडली आणि मी उद्या मंडपात कीर्तनाला जाऊन बसले बायका म्हणत्या दुर्पदा वहिनी काळ्या केसात पांढरा गाजरा कुठून लावला असं नाही जमणार. मग गाठ इकडून ती म्हणला तुझं कसं आहे मी गावचा कारभारी आहे. आम जर गाठ तिकडून तोडली तुझ्या येणी कोण ती गोंडा आणि मी घेऊन जर गेलो मंडपात बसलो श्यामराव गाडीला घंटा कुणी बांधला मुलं लेकर तांग करायली तर काय करू. मग दोघाच्या निर्णयानं कसं तर ते म्हणले राहू द्या कसं सोडायचं. ती गाठ सुटत नव्हती. गाठ बाई कोणाशी आणि त्याच्यात वाजले एक वाजल्या का बरोबर एक वाजले. याच्या दुपारच्या एक वाजल्या गाठ सोडायला आणि कीर्तन सोडायला. कीर्तनावर सांगितले एक वाजल्यावर गाव म्हणजे विचार करायला पाठी उठणारी गवळण 1 वाजल्या काय घालायचं बाबा उठला. मग गोकुळ जमा झाला सगळ्या गवळणी जमा झाल्या. बाया कवा काय डोकं लावलेल्या म्हणून तर मला असं दिमाग लावणाऱ्या बाईच्या पोटाला वायवळ होऊन जन्माला जावं. एक जणी दिमाग लावला जवा 1 वाजल्याच्या ना अजून उठले ना त्या हिचं बरं वाईट. तिनं पांढरी 4 तास सूर धरला. लय चांगली होती लय अशी होती लय तशी होती. शेजारी का काढायला काल तर तिनं माझी कब्बर साखर उसनी नेली. साखर तिला सगळी शहाणी माणसं श्यामी गोपाळ गोळा झाले आणि काय गवळण उठा नाही. मग गावातली जी काही मित्रमंडळ होते ब्रह्मनाथ मित्रमंडळ शिवप्रताप मित्रमंडळ बोलवा काय करायचंय वर चढा कौलावर कौल काढा बघा काय झाले. इकडे 25 दोन मित्रमंडळाची 50 पोरं वर गेले. आता 50 पोरं गेले एक कौल काढला असं का आख वरचं बुडूक खाल्लं बोडकं केलं ग सगळं. आणि बाहेरून एका म्हाताऱ्याने विचारलं काय दिसतंय म्हणे. ती म्हणे शिलमा चालू आहे. कोणता आहे सैराट कोण आहे. आठ चिंपरच्या खाटाला कर म्हणा त्यांना उग त्या खाटाला. अरे मग दरवाजा उघडा लावा काकी ओ काकू दरवाजा उघडा. आता लाजलं की काय दरवाजा उघडा ना. मग ते गोपाळाने सांगितलं वरच्या हे दरवाजा उघडत नाही. मग ह्याचे निर्णय घेतला आणा पारी आणा काहीतरी आणा घन हातोडी आणा दरवाजा तोडा. मग ह्या दोघांनी विचार केला अगं कावला तर काय घरावर राहिलं नाही. दाराचं मी बघून नीट करायची तरी उघडदार आता होईल बघू 1 वाजले त्या म्हणजे मग ते गवळण म्हणजे तुम्ही वापरू खरं सांगा अशी गाठ बांधल्यावर नव्याला पुढे झालं कशाची गाठ बांधल्या दाढीची येण्याची दाढी पुढं तोंडाला माग आता हे पुढं ती म्हणला मी चलतो पुढं पण बाहेर पडते बघा चालवायला अगं मग तू पुढं चालू वाटते. हा मग तिनं पुढं आणि हे
तिनं पुढं आणि ही व्यवहारात सुद्धा असंच आहे, ह्या पुढं आणि आपले माग. बाजारला बी चालली तिनं पुढं आणि जे हरी कस आला जुळीनं पुढं तवापासून पद्धत ह्या पुढं आणि आम्ही माग. झालं मग बाहेर आल्या. बाहेर यायचं दरवाजाच्या तोंडाला शिकून 5-50 तिकडून 50 बारके गोपाळ देवाला उभं केले. एक लोण्याचा गोळा आणून दिला. तेव्हा काही चॉकलेट नव्हती, गोळा लोण्याचा. म्हणजे काय करायचंय, पुढच्या पार्टीचं डिपॉझिट जप्त करायला पाहिजे. मग असा प्रचार झाला पाहिजे, पुढची पार्टी तोंडावरच पडली पाहिजे. म्हणजे गावात किसरलेली गाडीची इंची गाठ दिसली, पोरच केली काय म्हणजे केल्या. मग शेवटी ती गवळण म्हणजे कृष्णा चुकलं माझ्याकडून, मी तुला म्हणायला नाही पाहिजे होतं. कृष्ण मला एवढी बार म्हणली आहे ती म्हणली आहे, त्याला येऊ देऊन दाखवी ती असली भाषा मला नाच करतीस काय. एवढी बार म्हणली आहे आणि एवढी बार म्हणली ती तुझ्या नवऱ्याच्या तर दाढीला गाठ बांधली. पुढच्या बाईला जर माझं काय बोलली शेजारी अब्दुल भाई राहते, मी आवाली दाढी लांबवाली त्याच्याच दाढीला गाठ बांधली. म्हणजे देवा आता कवाच काही म्हणणार नाही. मग अशा फड्या करू लागल्या, घराने येऊ लागली. 1 वाजल्या, सगळे कटाळले उठालेत बसालेत, मला बी कळाले आता. आणि मग म्हणजे लय घराने आले. यशोदा म्हणजे कृष्णा आता तू शाळेत जा. पहिली शाळा म्हणजे सवे घेऊन ये गोधना जा, म्हणजे आता तू रानात जा. रानात गेले होतो तो हा मामा खेळ खेळावे गवळ्यावरती. मग तिथं नाना प्रकारच्या लीला केल्या. तिथेही बरेच राक्षस मारले. तिथं कालिया नागाचा उद्धार केला. तो कोण कालिया, कशा करतात, नियम तिच्या डोहात असतात, तो गरुडाला का भीत होता त्याची कथा भरपूर आहे, सांगायला वेळ नाही आपल्याकडं. असे असणारे तिथे राक्षस मारले. आणि मग खेळता 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 ही वेळ झाली. आता बाबा परमात्मा गोपाळाला म्हणून लागले, गोपाळानो खंदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख, खेळायचे सुख. पोटात भूक लागली किती कीर्तन गोड असलं तर काय गोड लागतं का तसं. तेव्हा आता खेळ बंद करा. अवघ्या सोयऱ्या मोठा अजिता दहिकाला गोमटा आणि सगळ्यांच्या शिवऱ्या एकत्र केल्या. अष्टदळ प्रकारानं गोपाळ गोळा केले. सगळ्यांच्या मध्यभागी परमात्मा